लेक्चरला पाहूया. बघा काही क्वेश्चन असे आहेत ज्याचे आन्सर तुम्हाला बुक मध्ये ऍज इट इज भेटतील. ठीक आहे. सो असे क्वेश्चन्स आपण एकतर फास्ट घेऊ किंवा ते मी तुमच्यावर स्किप करतो. पण काही असं कन्सेप्टशी रिलेटेड पार्ट आहे की जो सांगणं गरजेचं आहे, तो मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे. बाकी क्वेश्चन्स देखील आपण बघूया. इथे तुम्हाला स्क्रीन जी आहे स्क्रीन शो केलेली आहे. तर काल आपण 28 पर्यंत क्वेश्चन पाहिले होते. आज 29 पासून बघूया. बघा पहिला क्वेश्चन काय दिलाय. इन ऍक्वेस सोल्युशन वीक इलेक्ट्रोलाइट डिसोसिएट. वीक इलेक्ट्रोलाइट जो आहे तो ऍक्वेस सोल्युशन मध्ये कसा डिसोसिएट होतो. तर आपल्याला माहिती आहे वीक इलेक्ट्रोलाइट जो असतो तो ऍक्वेस सोल्युशन मध्ये स्लाइट एक्सटेंड थोड्या प्रमाणातच फक्त डिझॉल्व्ह होतो. कम्प्लिटली पण होत नाही, ऑलमोस्ट कम्प्लिटली म्हणजे त्याला आपण 90% म्हणू शकतो. मोर दॅन 80% यालाच आपण ऑलमोस्ट कम्प्लिटली म्हणूया. सो हे दोन्ही पण ऑप्शन नाही. पहिला ऑप्शन म्हणजे ए, सी आणि डी हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या डिसोसिएशन साठी आपण वापरू शकतो. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट जो आहे तो कम्प्लिटली पण डिझॉल्व्ह होतो, ऑलमोस्ट कम्प्लिटली, मोर दॅन 80% हे सर्व स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. बट वीक इलेक्ट्रोलाइट जे आहे ते स्लाइट एक्सटेंड म्हणजे कमी प्रमाणातच फक्त डिझॉल्व्ह झालेले आपल्याला पाहायला भेटतात. पुढे फॉर्म्युला जो आहे हा डायरेक्टली बुक मध्ये दिलेला फॉर्म्युला आहे. ओके. इफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज मेजर्ड, युनिट विचारलं इथं. तर इलेक्ट्रिसिटी आपण कशामध्ये मेजर करतो. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी सांगता येईल का रे. बघा क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी एक तर आपण कुलोम मध्ये और एम्पियर सेकंड मध्ये. ठीक आहे. एम्पियर पर सेकंड नाहीये, एम्पियर सेकंड. कारण इलेक्ट्रिसिटी जी आहे त्याचा फॉर्म्युला पण आपल्याला पाहायला भेटतो. इलेक्ट्रिसिटीचा फॉर्म्युला क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी त्याला क्यू ने दाखवलं जातं. क्यू इज इक्वल टू आय इंटू टी. तो आय म्हणजे करंट इन एम्पियर आणि टी फॉर सेकंड. तो एम्पियर सेकंड. आणि हाच फॉर्म्युला त्यांनी पुढे विचारला. W represent mass of substance consumed or produced when quantity Q of electricity is passed during electrolysis. Then so त्यांनी आपल्याला एक फॉर्म्युला विचारलाय. हा फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. Q इज इक्वल टू आय इंटू टी. त्यांनी तर W साठी फॉर्म्युला विचारला. मग लक्षात घ्या जेवढं पण एखादा सबस्टन्स असेल तेवढीच त्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होईल. कमी सबस्टन्स घेतला कमी इलेक्ट्रिसिटी पास होईल. जास्त सबस्टन्स जर का घेतला तर जास्त इलेक्ट्रिसिटी पास होईल. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सबस्टन्सचं जे काही मास आहे किंवा जे काही वेट आहे ते क्यूला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आणि ते क्यूला जर का डायरेक्टली प्रपोर्शनल असलं तर आपल्याला माहिती आहे क्यू आय ला आणि टी ला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. म्हणजेच इनडायरेक्टली डब्ल्यू हा आय आणि टी ला डायरेक्टली प्रपोर्शनल होऊन जातो. ठीक आहे. आणि हाच त्यांनी आपल्याला फॉर्म्युला विचारला. तर याचा आन्सर पण लक्षात ठेवा, ऑप्शन ए. W डायरेक्टली प्रपोर्शनल टू आय इंटू टी. नेक्स्ट पुढं क्वेश्चन विचारलाय. आता या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला देता आला पाहिजे ना. सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईडचं सोल्युशन आहे वॉटर मधलं. सोडियम क्लोराईडचं वॉटर मधलं सोल्युशन आहे. आणि त्यांनी सांगितले की त्याचं जर का आपण इलेक्ट्रॉलिसिस केलं, त्याला इलेक्ट्रोलाइज जर का आपण केलं इनर्ट इलेक्ट्रोड वापरून, तर सोल्युशन कसं बनून जातं. सांगता येईल का रे. ज्याला ऍप्लिकेशन माहिती आहे ऍक्वियस NaClच्या सोल्युशनचे इलेक्ट्रॉलिसिस केल्यानंतर काय होतं त्याला सांगता येईल.
लक्षात घ्या मुलांनो, बुक मध्ये देखील हे डायरेक्टली दिलेलं आहे. जर का तुम्ही बुक मध्ये पेज नंबर सांगतो मी तुम्हाला. पेज नंबर 100 जर का तुम्ही काढला, पेज नंबर 100, तर त्यामध्ये ऍक्वियस NaClच्या सोल्युशनचं इलेक्ट्रॉलिसिस केल्यानंतर काय होतंय त्याचे 3 रिझल्ट दिले. की कॅथोड वरती, कालच आपण पाहिलं की कॅथोड वरती H2 गॅस लिबरेट होतो, ऍनोड वरती Cl2 गॅस लिबरेट होतो. ओके, कॅथोड वरती H2, ऍनोड वरती Cl2, आणि सोल्युशन जे तयार होतं ते सोल्युशन तयार होतं NaOH चं. म्हणजेच NaOH चं सोल्युशन कसं असणार आहे, बेसिक असणार. ते लक्षात असू द्या, बेसिक सोल्युशन त्या ठिकाणी तयार होतं. ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन सांगितलंय, आयडेंटिफिकेशन ऑफ एनोड अँड कॅथोड इन गॅल्व्हॅनिक सेल इज मेड बाय द यूज ऑफ. So made by the use of गॅल्व्हॅनोमीटर. तर गॅल्व्हॅनिक सेल मधले जे एनोड कॅथोड जे आहेत त्यांचा वापर आपण गॅल्व्हॅनोमीटर मध्ये देखील करतो. ठीक आहे, गॅल्व्हॅनोमीटर नाव एकदम सारखे दिसते आपल्याला, इझिली आपण असं पण कोणी पण त्याला टिक करू शकतो. ठीक आहे, गॅल्व्हॅनिक सेल साठी गॅल्व्हॅनोमीटर. Which of the following statement is correct for galvanic cell? सांगा बरं, गॅल्व्हॅनिक सेल साठी कोणती स्टेटमेंट करेक्ट आहे? व्यवस्थित रीड करा सर्व स्टेटमेंट आणि मला सांगा गॅल्व्हॅनिक सेल साठी कोणती स्टेटमेंट करेक्ट आहे. पहिले सांगितलं कॅथोड वरती रिडक्शन होतं, ऍनोड वरती ऑक्सिडेशन होतं. हे फिक्सच आहे. ऍक्च्युली कॅथोड ऍनोडचा चार्ज फिक्स नाहीये, पण कॅथोड वरती रिडक्शन होणार, ऍनोड वरती ऑक्सिडेशन होणार, हा पार्ट फिक्स आहे. आणि हे 2 पॉइंट जर का बरोबर आहे म्हणजे नक्कीच तिसरा पण बरोबर असेल. पण ऑप्शन डी मध्ये दिलंय ऑल द स्टेटमेंट्स आर करेक्ट. आणि तिसऱ्या पॉइंट मध्ये काय सांगितलंय की इलेक्ट्रिसिटी जी आहे ती ऍनोड कडून कॅथोड कडे फ्लो होते. तर येस, जेव्हा गॅल्व्हॅनिक सेल असतो, कोणता सेल, जेव्हा गॅल्व्हॅनिक सेल असतो तेव्हा ऍनोड कडून कॅथोड कडे इलेक्ट्रिसिटी जाते आणि कॅथोड कडून ऍनोड कडे केव्हा जाते, जेव्हा तो इलेक्ट्रोलायटिक सेल असतो. मग मी ई आणि जी अशा सिम्बॉलने त्याला रिप्रेझेंट केलं. ए स्टँड फॉर ऍनोड, सी स्टँड फॉर कॅथोड. तर हा पार्ट मुलांना लक्षात असू दे. कॅथोड वरती रिडक्शन, ऍनोड वरती ऑक्सिडेशन. गॅल्व्हॅनिक सेल जर का असला तर ऍनोड कडून कॅथोड कडे इलेक्ट्रॉन जातात, आणि जर का इलेक्ट्रोलायटिक सेल असला तर कॅथोड कडून ऍनोड कडे. ह्याचा पण एक बेसिक पार्ट जर का काढला तर नेहमी इलेक्ट्रॉनचा फ्लो हा निगेटिव्ह पासनं पॉझिटिव्ह कडे होत असतो. गॅल्व्हॅनिक सेलमध्ये ऍनोड कडून कॅथोड कडे का बरं जातो, कारण गॅल्व्हॅनिक सेलमध्ये ऍनोड हा निगेटिव्ह असतो, कॅथोड हा पॉझिटिव्ह असतो. आणि तसंच इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये उलट असतं, कॅथोड हा निगेटिव्ह असतो जे की आपण काल पाहिलं, आणि ऍनोड पॉझिटिव्ह असतो. म्हणजे दोन्ही पण केसमध्ये खरं तर निगेटिव्ह चार्ज कडनं पॉझिटिव्ह चार्ज कडेच इलेक्ट्रॉन जातात, निगेटिव्ह इलेक्ट्रोड कडनं पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कडे. ठीक आहे, तो सर्व स्टेटमेंट जे आहेत डी आपल्याला बरोबर पाहायला भेटत. पुढे एक ऍप्लिकेशन टाइप क्वेश्चन विचारलेला आहे. अदर थिंग्स बिंग इक्वल द ईएमएफ ऑफ डॅनियल सेल मे बी इन्क्रीज बाय. डॅनियल सेलचा ईएमएफ जो आहे, ओके, म्हणजे ई सेल ईएमएफ, डॅनियल सेलचा ईएमएफ केव्हा वाढेल.
ह्याबद्दल फारसं काही बुक मध्ये सांगितलेलं नाही. डॅनियल सेल बद्दल जे आहे फक्त आपला 11 जो आहे 11च्या 6 नंबरच्या चॅप्टर मध्ये आपल्याला डॅनियल सेल बद्दल सांगितलंय. पण तिथं पण टेम्परेचरशी तो कसा डिपेंड वगैरे असतो ते सांगितलेलं नाही. त्याचा आन्सर लक्षात ठेवा की आपण टेम्परेचर जर का कमी ठेवलं, ओके, तो डॅनियल सेलचा ईएमएफ जो आहे तो ईएमएफ इन्क्रीज होतो. टेम्परेचर जर का कमी ठेवलं तर ईएमएफ काय होणार आहे? ईएमएफ वाढणार आहे. डॅनियल सेलसाठी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन. Which one of the following statement is wrong about galvanic cell and electrolytic cell? इलेक्ट्रोलायटिक आणि गॅल्व्हॅनिक बद्दल कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे? सांगा बरं मुलांनो, काय वाटतं तुम्हाला कोणतं स्टेटमेंट चुकीचं असेल? एक एक स्टेटमेंट रीड करा. पहिलं सांगितलंय की गॅल्व्हॅनिक सेल मधून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते, इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये कन्झ्युम होते. दुसरं सांगितलंय गॅल्व्हॅनिक सेल मध्ये सॉल्ट ब्रिज यूज केलं जातं, इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये नाही करत. तिसऱ्या केसमध्ये सांगितलंय की गॅल्व्हॅनिक सेल मध्ये ऍनोड हा निगेटिव्ह असतो आणि इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये ऍनोड हा पॉझिटिव्ह असतो. आणि चौथ्या स्टेटमेंट मध्ये सांगितलंय इन बोथ गॅल्व्हॅनिक अँड इलेक्ट्रोलायटिक सेल रेडॉक्स रिएक्शन इज स्पॉन्टेनियस. तुम्हाला ओळखायचंय काय ते पण लक्षात असू द्या. तुम्हाला रॉंग स्टेटमेंट ओळखायचंय. कोणतं आहे मग रॉंग स्टेटमेंट सांगा बरं. ऑप्शन डी. ऑप्शन डी. ठीक आहे. इथं सांगितलं त्यांनी दोन्ही पण रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे, पण दोन्ही पण रिएक्शन स्पॉन्टेनियस नाहीये. गॅल्व्हॅनिक सेल फक्त स्पॉन्टेनियस आहे. कारण त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. स्वतःहून ती रिएक्शन होणार आहे आणि तिथून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार आहे. पण इलेक्ट्रोलायटिक सेल त्याला आपल्याला इलेक्ट्रिसिटी द्यावी लागते, म्हणजे स्वतःहून तो रिएक्शन करत नाही, इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केल्यानंतर तो रिएक्शन करतो. म्हणजे इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये ज्या रिएक्शन आहेत त्या सर्व नॉन स्पॉन्टेनियस असतात. ठीक आहे. आणि हे स्टेटमेंट रॉंग आहे, ऑप्शन डी. ठीक आहे. असंच पुढचं स्टेटमेंट एक विचारलं त्यांनी. क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अबाउट झिंक CuSO4 सेल. आता झिंक CuSO4 सेल म्हणजे काय? एक बीकर घेतलाय, बीकर मध्ये CuSO4 चं सोल्युशन आहे. ओके. कशाचं सोल्युशन आहे? CuSO4. आणि त्याच्यामध्ये झिंक रॉड डीप केला. त्याच्यामध्ये काय केलं? हा झिंकचा रॉड जो आहे, झिंकचा रॉड डीप केला. झिंक सॉलिड फॉर्म मध्ये आहे, हा ऍक्वियस फॉर्म मध्ये. त्यांनी सांगितलं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन अकर्स फ्रॉम कॉपर टू झिंक. ते म्हणतात कॉपर करून झिंक कडे इलेक्ट्रॉन जाणार आहे. दुसरं ते सांगताय द व्हॅल्यू ऑफ E0 कॉपर इलेक्ट्रोड इज लेस दॅन झिंक इलेक्ट्रोड. नंतर सांगताय की झिंक हा ऍनोड आहे, कॉपर हा कॅथोड आहे. आणि त्यापुढे सांगताय की सर्व स्टेटमेंट हे बरोबर आहे. विचारले आपल्याला करेक्ट स्टेटमेंट काय? काय वाटतं रे मुलांनो, कोणतं स्टेटमेंट करेक्ट असेल? ऑप्शन सी. ऑप्शन सी. ऑप्शन सी इज करेक्ट. बघा पहिल्या स्टेटमेंट मध्ये सांगितले कॉपर कडून झिंक कडे इलेक्ट्रॉन जाणार आहे.
या ठिकाणी कॉपरवरचा चार्ज बघा, कॉपरवरती 2+ चार्ज आहे, म्हणजे ऑलरेडी कॉपरचे इलेक्ट्रॉन गेलेले आहेत, परत तो झिंकला इलेक्ट्रॉन देऊ शकणार नाही. इथं ऍक्च्युली इलेक्ट्रॉन झिंक कडनं कॉपरकडे येतात, बट त्यांनी उलट सांगितलंय. आणि ऑप्शन ए जर का रॉंग आहे याचा अर्थ ऑप्शन डी जागेवरती रॉंग होतो, त्याच्यामुळे सांगितलं ऑल स्टेटमेंट करेक्ट. मग बी मध्ये बघा, बी मध्ये काय सांगितलं, E0 रिडक्शन ऑफ कॉपर इज लेस दॅन झिंक. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की E0 रिडक्शनची व्हॅल्यू जी आहे, E0 रिडक्शनची व्हॅल्यू ही जर का लेस असली तर तो ऍनोड असतो, आणि जो ऍनोड असतो तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो. इथं त्यांनी सांगितलंय की कॉपरची E0 व्हॅल्यू लेस आहे, म्हणजे तो ऍनोड पाहिजे, ऍनोडने इलेक्ट्रॉन दिले पाहिजे, बट ऍक्च्युली कॉपर तर इलेक्ट्रॉन देत नाही. म्हणजे पहिल्याच स्टेटमेंटला त्यांनी सायंटिफिकली लिहिलेलं. ओके, व्हॅल्यूचा आधार घेऊन पहिलं स्टेटमेंट जे आहे तेच त्यांनी परत सांगितलं आपल्याला. म्हणजे त्यांना सांगायचंय काय की कॉपरकडनं झिंककडे इलेक्ट्रॉन जातात, कारण लेस जेव्हा व्हॅल्यू असते, लेस व्हॅल्यू आल्यानंतर तो ऍनोड असतो, आणि ऍनोड हा नेहमी इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो. आणि इथं ते सांगतं की कॉपर ऍनोड आहे, बट कॉपर तर ऍनोड नाहीये, म्हणजे बी स्टेटमेंट पण रॉंग होऊन जात. सो ए बी रॉंग झालंय, डी रॉंग झालंय, राहिले एकच स्टेटमेंट सी. आणि यामध्ये सांगितलं झिंक हा ऍनोड आहे आणि कॉपर हा कॅथोड आहे. येस, इट इज द करेक्ट स्टेटमेंट. नेक्स्ट पुढच्या केसमध्ये पहा, 38 नंबरच्या क्वेश्चन मध्ये एक सेल रिॲक्शन दिली, आणि त्या सेल रिॲक्शनचा जो सेल आहे तो कशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करणार, कशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करणार ते त्यांनी विचारलं. आता ही जी सेल रिॲक्शन आहे, या सेल रिॲक्शनला मी इकडे थोडंसं सेपरेट करतो. ठीक आहे, याच्याबद्दल बघूयात आपण. सेल रिॲक्शन काय करायचं. या ठिकाणी बघायचं आपल्याला, झिंकला जॉईन करा, झिंकला जॉईन करा, एजीला जॉईन करा, आणि त्यांच्यामध्ये बघा काय चेंज झाला. झिंक वरती पहिल्यांदा कोणताच चार्ज नव्हता, म्हणजे झिंक 0 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये होता. 0 पासून तो +2 मध्ये गेलाय. काय झालं असेल रे त्याच्यावरती, 0 पासून +2 म्हणजे काय झालं असेल, ऑक्सिडेशन की रिडक्शन? ऑक्सिडेशन. ठीक आहे, तर या ठिकाणी झालंय ऑक्सिडेशन. त्याच्यानंतर एजी प्लस पासून एजी 0 ला आलाय. एजीचं काय झालेलं असणार आहे, रिडक्शन. ठीक आहे, म्हणजे आपल्याला ऑक्सिडेशन रिडक्शनचं समजलं. आता सेल रिॲक्शन लिहायची कशी. सो सेल रिॲक्शन लिहिताना नेहमी लक्षात ठेवायचं, पहिला आपण लिहितो ऍनोड, लास्टला लिहितो आपण कॅथोड, आणि मध्ये असतो सॉल्ट ब्रिज. याचा एक शॉर्टकट आहे लक्षात ठेवण्याचा, ABC. ओके, ABC. A फॉर ऍनोड, C फॉर कॅथोड, B फॉर ब्रिज. कोणता ब्रिज? सॉल्ट ब्रिज. ठीक आहे, नागपूरचा ब्रिज नाही आपला, सॉल्ट ब्रिज. तो पहिला आपल्याला ऍनोड बद्दल लिहायचंय, मग सॉल्ट ब्रिज काढायचंय, मग कॅथोड बद्दल. आता सॉल्ट ब्रिज म्हणजे दुसरं काय नाही, फक्त 2 आपण व्हर्टिकल लाईन काढतो. आता ऍनोड वरती माहिती आपल्याला, ऍनोड वरती कोणती रिॲक्शन होती, ऑक्सिडेशनची. कॅथोड वरती कोणती रिॲक्शन होती, रिडक्शनची. ओके, मग ऑक्सिडेशन कोणाचं झालंय, झिंकचं ऑक्सिडेशन झालंय. कशामधून कशामध्ये झालंय, झेडियनचं कन्व्हर्जन Zn2+ मध्ये झालं, याला म्हणतो आपण ऑक्सिडेशन. कॅथोडचं झालंय रिडक्शन, कॅथोड वरती रिडक्शन होतं. कोणाचं रिडक्शन झालंय, Ag+चं. सो Ag+चं रिडक्शन झालं कशामध्ये, Ag मध्ये.
या ठिकाणी इलेक्ट्रॉन स्टॅबिलिटीसाठी त्यांनी हे 2 नंबर वगैरे वापरले. तर इथं 2, 3 जे काही नंबर असतील हे नंबर तुम्हाला वापरायचे नाही. जेव्हा आपण सेल काढतो हे जे नंबर आपण वापरले ते फक्त रिॲक्शन बॅलन्स करायला वापरलेले. ठीक आहे. ऍक्च्युली इथं देखील त्यांचा 2 नंबर राहून गेला. 2 Ag+ पासून 2 Ag0 भेटतात. बट हे जे 2 नंबर आहेत ते 2 नंबर फक्त त्यांनी काय केले तर रिॲक्शन बॅलन्स करायला वापरले. म्हणून Agच्या ठिकाणी 2 लिहायचं नाही. म्हणजे हे जे काय सध्याला आपल्याला भेटलंय हा आहे आपला सेल आणि हा सेल आपल्याला तिथं शोधायचा आहे कोणत्या ठिकाणी. तो पहिला झिंक 0 पासून 2+ आणि Ag+ पासून Ag. बघा मग कोणतं ऑप्शन दिसतोय. ऑप्शन बी. आणि ऑप्शन डी मध्ये त्यांनी फक्त Agच्या पुढं एकतर Ag+ पासून 0 मध्ये जातोय त्यांनी 0 पासून प्लस दाखवलाय आणि 2 देखील वापरला. म्हणजे ते चुकीचं आहे. ऑप्शन बी जो आहे ऑप्शन बी या ठिकाणी बरोबर आहे. समजलंय का मुलांनो रिॲक्शन पासून सेल कसा काढायचा ते. प्रीती समजलंय का. हो सर. कोमल. हो सर. कार्तिक. हो सर. रोहन. हो सर. सुयश. हो सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. द गॅल्व्हॅनिक सेल स्टॉप वर्किंग आफ्टर सम टाइम बिकॉज. गॅल्व्हॅनिक सेल जो आहे तो काही वेळानंतर काम करणं बंद करतो. का बरं. तर बघा या ठिकाणी मी आताच तुम्हाला सांगितलं की E0 सेलची जी व्हॅल्यू आहे काहींची व्हॅल्यू निगेटिव्ह असते काहींची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते आणि असेच आपल्याला चूज करावे लागतं. ठीक आहे. तो जो निगेटिव्ह असतो तो ऍनोड असतो. पॉझिटिव्ह असतो तो कॅथोड असतो. जेव्हा आपण ही रिॲक्शन करायला स्टार्ट करतो तेव्हा निगेटिव्ह हळूहळू पॉझिटिव्ह कडे जातो आणि पॉझिटिव्ह हळूहळू निगेटिव्ह कडे येतो. बघा बरं का की ह्याची जी काही निगेटिव्ह व्हॅल्यू आहे सपोज -0.799 ही व्हॅल्यू आहे ऍनोडची आणि कॅथोडची आहे +0.312. सो हळूहळू काय होणार आहे ही पॉझिटिव्हची व्हॅल्यू हळूहळू निगेटिव्हला यायला जाते निगेटिव्हची व्हॅल्यू हळूहळू पॉझिटिव्ह व्हायला लागते आणि मधल्या रस्त्यात ते कुठंतरी भेटणार आहे ज्या ठिकाणी दोघांची पण व्हॅल्यू सेम झालेली आहे ज्याला आपण इक्विलिब्रियम म्हणूया. आता दोघांची पण व्हॅल्यू सेम झाल्यानंतर आता प्रश्न हा पडतो की ऑक्सिडेशन कोण करणार आणि रिडक्शन कोण करणार कारण दोघांच्या पण व्हॅल्यू तर सेम झाल्या आणि त्यावेळेस सेल वर्किंग करायचं थांबतो. ओके. सो सेल वर्किंग करायचं थांबतो त्याच्या मागचं रिझन काय आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ बोथ इलेक्ट्रोड बिकम्स इक्वल. सो पहिल्यांदा जी त्याच्यामध्ये मोठी दरी होती ओके पहिल्यांदा खूप मोठा गॅप होता एक या ठिकाणी होता एक या ठिकाणी होता. ओके. पण नंतर काय झालं हा हळूहळू खाली यायला लागला हा हळूहळू वर जायला लागला दोघं पण एका मिड पॉइंट मध्ये भेटले आणि मिड पॉइंट मध्ये दोघांची पण व्हॅल्यू सेम झाली आणि जेव्हा दोघांची व्हॅल्यू सेम होते तेव्हा हा सेल वर्किंग करायचं थांबतो आणि त्यालाच आपण म्हणतो काय सेल डिस्चार्ज झाला खराब झाला सेल आता फेकून दे. त्यावेळेस काय झालं असतं दोन्ही पण इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल सेम झालं असतं इक्वल झालं. फोर्टी नंबरच्या क्वेश्चन मध्ये विचारलंय की सॉल्ट ब्रिजचं काय काम आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी सॉल्ट ब्रिज यूज केला द युजेस ऑफ सॉल्ट ब्रिज सांगता येईल का रे काय काय यूज आहे सॉल्ट ब्रिजचा का सगळे बरोबर आहे. ऑल लक्षात घ्या ह्या ठिकाणी सॉल्ट ब्रिज जो आहे
त्याचा आन्सर ऑल आहे. म्हणजे दोन हाफ सेलला कनेक्ट करण्याचं काम पण करतो, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्याचं काम पण करतो, आणि रिड्यूस लिक्विड जंक्शन पोटेन्शियल. आता ही कन्सेप्ट थोडीशी डोक्याच्या बाहेरची, आपल्याला याबद्दल काय दिलेलं नाही. लिक्विड जंक्शन पोटेन्शियल तो रिड्यूस करतो, पण ऍज इट इज लक्षात ठेवा. सो पहिले दोन स्टेटमेंट तर आपल्याला माहिती आहे, दोन सेलला कनेक्ट करणं आणि इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी बॅलन्स करणं, मेंटेन करणं. तो नक्कीच आन्सर ऑल असणार. पण एवढ्यामध्ये सर्वात महत्वाचं मेन फंक्शन त्याचं काय आहे? क्वेश्चन नंबर 41. द मेन फंक्शन ऑफ सॉल्ट ब्रिज इज ऑप्शन डी. ऑप्शन डी, टू मेंटेन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑफ द सोल्युशन इन टू हाफ सेल. टू हाफ सेल मध्ये इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करणं हे सर्वात महत्वाचं काम आहे. त्यासाठीच त्याला चूज केलेलं आहे. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा, बाकीचे फंक्शन सॉल्ट ब्रिज परफॉर्म करतो, पण सर्वात महत्वाचं काम त्याचं काय आहे? जसं की आपण पाहतो एखाद्या कंपनीचा मॅनेजर, जर का तो चांगलाच असला तर तो वर्कर सोबत देखील काम करणार आहे की चला बाबा आपण हे करू ते करू. बट ऍक्च्युली तो कोण आहे? तो मॅनेजर. सर्व काही मॅनेज करणं हे त्याचं काम आहे. भलेही त्यांनी वर्कर सोबत वर्किंग नाही केलं तरी चालेल. तो मॅनेजर जर का आहे तर त्याची जी काही ड्युटी आहे, ज्या महत्वाच्या हुद्द्यासाठी पोस्टसाठी त्याला नेमलेलं आहे, ते तरी काम त्याने व्यवस्थित केलं पाहिजे. तर सॉल्ट ब्रिजचं मेन काम काय आहे की दोघांमध्ये पण इलेक्ट्रिकल बॅलन्स मेंटेन करायचं. ओके, पुढे क्वेश्चन आहे, विच डिफाइन्स द स्टँडर्ड रिडक्शन इलेक्ट्रोड. बघा नावात दिलंय स्टँडर्ड रिडक्शन इलेक्ट्रोड ऑफ Zn2 प्लस आयन. Zn2 प्लस आयनचं स्टँडर्ड रिडक्शन सांगितलं. आता या दोन पॉइंट मध्ये तुम्हाला आन्सर समजणार आहे. पहिलं तर सांगितलंय रिडक्शन. मला सांगा रे, रिडक्शन म्हणजे काय? डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ओके, इलेक्ट्रॉनच्या भाषेत काय सांगू शकतो आपण? रिडक्शन म्हणजे काय? ऑक्सिडेशन नंबर कमी होतो म्हणजे काय होतं इलेक्ट्रॉनच्या बाबतीत? ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. येस, आपण त्याला म्हणतो गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन जे आहेत ते गेन केले जातात. मग रिडक्शन मध्ये इलेक्ट्रॉन गेन केले जातात आणि तशा दोनच रिॲक्शन दाखवल्या ज्या ठिकाणी इलेक्ट्रॉन गेन झालेत, ऑप्शन ए आणि ऑप्शन डी. बाकी बी आणि सी मध्ये तर उलट इलेक्ट्रॉन लॉस झाले, म्हणजे बी आणि सी ऑप्शन चुकीचा आहे. आयदर ए किंवा डी मध्ये आन्सर आपल्याला भेटणार. सो रिडक्शन वरून दोन ऑप्शन आपण कॅन्सल केले. आता इथं परत एक वर्ड वापरलाय, स्टँडर्ड. ठीक आहे, आता हा स्टँडर्ड वर्ड म्हणजे काय? सो स्टँडर्ड म्हणजे या ठिकाणी जो पण आपण रिडक्शन रिॲक्शन करतोय, ज्याचं रिडक्शन करतोय आणि ज्याच्यामध्ये करतोय ते स्वतःच्या ओरिजिनल स्टेट मध्ये पाहिजे. जसं की आपण रिडक्शन करतोय Zn2 प्लसचं आणि त्याचं कन्व्हर्जन होतंय Zn मध्ये. सो जेव्हा तो झिंक 0 मध्ये कन्वर्ट होतो तेव्हा तो सॉलिड असतो. पण Zn2 प्लस कोणत्या फॉर्म मध्ये पाहिजे? तो पाहिजे आपल्याला ऍक्वियस फॉर्म मध्ये. सो ऍक्वियस फॉर्म मधला Zn2 प्लस त्याला सॉलिड फॉर्म मधल्या Zn0 मध्ये कन्वर्ट करणं म्हणजेच रिडक्शन. आणि हे ऑप्शन डी मध्ये त्यांनी चुकीचं सांगितलंय, कारण गॅस आहे तिथं. Zn2 प्लस त्यांनी गॅस दाखवलाय आणि Zn2 प्लस कधीच गॅस मध्ये नसतो. म्हणजे ऑप्शन ए जो आहे Zn2 प्लस हा ऍक्वियस स्टेट मध्ये म्हणजे पाण्यात मिक्स केलेला आहे, त्याला 2 इलेक्ट्रॉन दिले तेव्हा तो Zn सॉलिड मध्ये कन्वर्ट झाला. आणि या ठिकाणी Zn2 प्लसचं जे कॉन्सन्ट्रेशन घेतलंय ते घेतलंय 1 मोलार. कॉन्सन्ट्रेशन किती घेतलंय? 1 मोलार. सो स्टँडर्ड स्टेट पैकी ही एक स्टेट आहे, स्टँडर्ड कंडिशन पैकी की कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार पाहिजे.
प्रेशर जे आहे ते 1 बार प्रेशर आपल्याला पाहिजे आणि टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस स्टँडर्ड स्टेट्स आहे, कंडिशन्स आहे. इथं सर्वांना 1 मोलार आहे. ऑप्शन ए जो आहे तो बरोबर. नेक्स्ट विचारलंय की सॉल्ट ब्रिज साठी आपण कोणकोणतं सॉल्ट वापरू शकतो. तर KCl पण आपण वापरू शकतो, KNO3 पण आपण वापरू शकतो, NH4NO3 पण आपण वापरू शकतो. त्यापैकी KCl आणि NH4NO3 हे आपल्या बुक मध्ये दिलंय, KNO3 दिलेलं नाही. ओके, पण KNO3 देखील यूज केला जातो. म्हणजेच ऑप्शन डी ऑल ऑफ दिस सर्व आपण वापरू शकतो. इथपर्यंत समजलंय मुलांनो? सुयश समजलंय का? हो सर. गीतांजली? हो सर. पौर्णिमा? हो सर. ओके, पुढचा क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44. The EMF of galvanic cell can be calculated from standard EMF. So E0 सेल कसा कॅल्क्युलेट करतात रे? कोणाच्या मदतीने E0 सेल कॅल्क्युलेट करतात? पहिलं दिलंय द साइज ऑफ इलेक्ट्रोड, दुसरं दिलंय pH ऑफ सोल्युशन, तिसरं दिलंय अमाऊंट ऑफ मेटल इन द एनोड आणि चौथं दिलंय E0 व्हॅल्यू ऑफ हाफ सेल. E0 व्हॅल्यू ऑफ हाफ सेल्स. हाफ सेल, ठीक आहे. तर आपण त्याला म्हणतो E0 कॅथोड मायनस E0 एनोड. हा एक फॉर्म्युला आपल्याला पाहायला भेटतो. E0 कॅथोड मायनस E0 एनोड. आणि ह्याच्या मदतीने आपण स्टँडर्ड EMF म्हणजे E0 सेल कॅल्क्युलेट करत असतो. 0 म्हणजे स्टँडर्ड साठी आपण हा 0 वापरतो वरचा. स्टँडर्ड स्टेट मध्ये आहे. ओके, पुढे सांगितलं इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये एनोड आणि कॅथोड वरती चार्ज कोणता असतो? एनोड आणि कॅथोड वरचा चार्ज इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये सांगा बरं. एनोड पॉझिटिव्ह, कॅथोड निगेटिव्ह. एनोड पॉझिटिव्ह म्हणजे एनोड पहिला जो आहे तो पॉझिटिव्ह पाहिजे, कॅथोड निगेटिव्ह पाहिजे, कारण रिस्पेक्टिव्हली असं दिलंय त्यांनी. तो पहिला पॉझिटिव्ह, दुसरा निगेटिव्ह. ऑप्शन ए. कालच्याच घेतलेल्या क्वेश्चन पैकीचे क्वेश्चन आहेत हे 1-2. एनोड वरती कोणती रिॲक्शन होते असं सांगितलं. क्लोरीन आणि आयोडीन जर का घेतला तर एनोड वरती कोणाची रिॲक्शन होणार? आता हा पार्ट काय आपल्याला सिलेबस मध्ये दिलेला नाहीये, पण तरी आपण सांगू शकतो. एनोड वरती कोणाची रिॲक्शन होईल? आपल्याला माहिती आहे एनोड वरती ऑक्सिडेशन होत असतं. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. जो इलेक्ट्रॉन लॉस करतो त्याला आपण रिड्युसिंग एजंट म्हणतो. बी. ऑप्शन बी. ओके, बरोबर आहे. ऑप्शन बी बरोबर आहे. तो इलेक्ट्रॉन देण्याच्या बाबतीत जर का विचार केला तर आयोडीन हा लवकर इलेक्ट्रॉन देतो ऍज कम्पेअर टू क्लोरीन. कारण क्लोरीनची साईज आपल्याला लहान पाहायला भेटते, आयोडीनची साईज त्याच्यापेक्षा मोठी आहे. डबल म्हणायला पण हरकत नाही. क्लोरीनच्या डबल आयोडीनची साईज आपल्याला पाहायला भेटते. म्हणून इलेक्ट्रॉन देण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा आयोडीन हा लवकर इलेक्ट्रॉन देतो. आणि हेच रिझन आहे आपण आयोडीनला काय म्हणतो? इट इज द बेस्ट न्यूक्लिओफाईल ऑर्गॅनिक आपण जर का विचार केला. इथं एनोड वरची रिॲक्शन म्हणजेच कोणती रिॲक्शन? ऑक्सिडेशनची रिॲक्शन. ऑक्सिडेशन करणं, स्वतःवरती ऑक्सिडेशन करणं म्हणजे स्वतःचा इलेक्ट्रॉन लॉस करणं. मग कोण लवकर इलेक्ट्रॉन लॉस करणार आहे? येस, आयोडीन लवकर इलेक्ट्रॉन लॉस करणार, I2 मध्ये कन्वर्ट होणार.
बरोबर आहे, ऑप्शन बी करेक्ट आहे. एक 48 नंबरचा क्वेश्चन आपण घेऊया. हा महत्वाचा क्वेश्चन आहे. ह्या क्वेश्चन साठी तुम्हाला नर्स्ट इक्वेशन तुम्हाला पाहावं लागेल. इथे एक रिॲक्शन त्यांनी दिली, त्याला मी कॉपी पेस्ट करून घेतोय खाली. या रिॲक्शन बद्दल आपण पाहूया. या रिॲक्शनला नर्स्ट इक्वेशन मध्ये टाकून आन्सर ह्याचं काय येईल ते आपण बघू. आता यासाठी आपल्याला माहिती पाहिजे सर्वात पहिलं नर्स्ट इक्वेशन काय आहे रे. नर्स्ट इक्वेशन सांगता येईल का कोणाला? नर्स्ट इक्वेशन सिंपल इक्वेशन आहे पहा. ई सेल इज इक्वल टू E0 सेल, म्हणजे एक स्टँडर्ड सेलचं पोटेन्शियल आपल्याला दिलं जाईल, मायनस 0.0592 डिवाइड बाय मी इथं एन करतोय, log to the base 10 of concentration of product divided by concentration of reactant. आणि इथं आपल्याला क्वेश्चन मध्ये पण E0 सेल आणि ई सेल बद्दलच विचारलंय पहा. E0 आणि ई दोघांचं रिलेशनशिप काय असणार आहे ह्या इक्वेशन साठी. आता ह्या इक्वेशन मध्ये बघा, प्रोडक्ट मध्ये दिलाय Zn2+ आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.01 मोलार, म्हणजे प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.01 मोलार आणि रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.1 मोलार. पाहून घ्या, रिॲक्टंट आहे 0.1 मोलार आणि प्रोडक्ट आहे 0.01 मोलार. याचा लॉग काढायचा आहे आपल्याला. किती येईल रे आन्सर याचा लॉग काढल्यावर? सांगा बरं, याचा लॉग काढल्यावरती आन्सर किती आहे? फास्ट कॅल्क्युलेट करा आणि मला सांगा. -1 येणार आहे. ठीक आहे, थोडक्यात ह्याचं आन्सर जर का -1 आलं, ह्या पार्टचं आन्सर इन्क्लुडिंग लॉग जर का -1 आलं, तर हा मायनस आणि इथलचा मायनस काय होणार? प्लस होणार. म्हणजे पहा, ई सेल इज इक्वल टू E0 सेल प्लस 0.0592 डिवाइड बाय एन. आता हा एन काय असतो? एन म्हणजे ही रिॲक्शन करण्यासाठी थोडक्यात किती इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले. तर झिंकने 2 इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले, कॉपरने ते घेतले, म्हणजे एन जो आहे एन असणार आहे 2. एन किती असणार आहे? 2. सो याचं जे काही आन्सर येईल, हा पार्ट तर पूर्ण -1 मुळे आता कॅन्सल झाला. ह्याचं जे काही आन्सर येत आहे ते आन्सर ऍक्च्युली आपल्याला ई सेल मध्ये, E0 सेल समजा E0 सेलची व्हॅल्यू आहे 50 आणि याचं आन्सर आलं सपोज 1 आन्सर आलं, अज्युम करूयात आपण. ऍक्च्युली तेवढं आन्सर येत नाही, पण ई सेल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला E0 सेल मध्ये हा 1 ऍड करावा लागेल ना. म्हणजेच ई सेलचा आन्सर किती येणार? ई सेलचा आन्सर येणार 51 आणि ई सेलचा आन्सर किती होतं? E0 सेलचं E0 सेलचा आन्सर होतं 50. म्हणजे 50 पेक्षा 51 काय येतोय? मोठा येतोय. सो ई सेल मोठा असतो E0 सेल पेक्षा कोणत्या कंडिशन मध्ये? जेव्हा प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं तेव्हा.
त्या ठिकाणी मी स्टेटमेंट लिहून देतो, लक्षात घ्या. वेन when concentration of product is greater than, less than, greater than नाहीये, लेस दॅन आहे, कारण प्रोडक्ट आपल्याला छोटा भेटलाय ना. इज लेस दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, त्या केसमध्ये ई जो आहे हा मोठा असतो E0 पेक्षा. आणि ह्यालाच उलट, वेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, जर का प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन मोठं असलं कशापेक्षा, रिएक्टंट पेक्षा, तर त्या केसमध्ये व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल, लॉगची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येईल, म्हणजे मधला निगेटिव्ह ऍज इट इज राहील, आणि तेव्हा ई ची व्हॅल्यू जी आहे, ई ची व्हॅल्यू E0 पेक्षा कमी येणार. हे फार महत्वाची कन्सेप्ट आहे, बुक मध्ये दिलेली नाही ही कन्सेप्ट. आपल्याला व्हॅल्यू वरनं आणि कंडिशन वरनं हे फाइंड आउट करावं लागतं. सर्वांना समजलंय काय? मुलांना समजलंय का? हो सर. फार IMP आणि महत्वाची अशी ही टर्म आहे. आणि त्यानुसार आता आपण पाहिलं की प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे रिएक्टंट पेक्षा, म्हणजे ई हा मोठा येणार. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन रिएक्टंट पेक्षा कमी आहे. बघा इथं हा छोटा आहे, प्रोडक्ट छोटा आहे, रिएक्टंट मोठा आहे, म्हणजेच ई ह्या ठिकाणी मोठा आहे ना. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. आणि ह्याच कन्सेप्टशी रिलेटेड आणखी 3 क्वेश्चन मी घेतले. इथं E0 सेल त्यांनी दिलाय, आणि त्यांनी दिलं की कॉपरचं कॉन्सन्ट्रेशन जर का डबल केलं, बघा बरं का, डबलिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉपर, कॉपरचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं म्हणजे प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं. म्हणजे प्रोडक्ट मोठा आहे रिएक्टंट पेक्षा. या केसमध्ये त्यांनी सांगितलंय ई सेल, ऍक्च्युली चुकून त्यांच्याकडून E0 ई सेल आहे, हा E0 सेल नाहीये, ई सेल आहे. सो ई सेलचं काय होणार, म्हणजे ई आणि E0 मधलं रिलेशनशिप विचारलंय. जर का प्रोडक्ट मोठा केला तर सांगा बरं मला, प्रोडक्ट जर का मोठा केला, रिएक्टंट पेक्षा प्रोडक्ट मोठा केला, आता ई आणि E0 मध्ये काय रिलेशनशिप येणार? E0 is greater than E cell. बरोबर, E0 इज ग्रेटर दॅन ई सेल. ठीक आहे. आणि हे तुम्ही मग नस्ट इक्वेशन वरनं देखील डायरेक्टली कॅल्क्युलेट करू शकता. आहे भरपूर सिंपल पार्ट, एकदा समजलं म्हणजे आपल्याला अवघड नाही वाटत काय.
याचा आन्सर आहे ऑप्शन डी, स्मॉल फ्रॅक्शन. स्मॉल फ्रॅक्शन तो काय होणार आहे, कमी होणार आहे, थोड्याशा प्रमाणात हा कमी होणार. ठीक आहे, म्हणजे हा मोठा असेल. म्हणजे आपण इथे एक आणखी प्रपोर्शन लावू शकतो की रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आणि ई हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, ई सेल म्हणतोय मी, आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आणि ई झिरो सेल हे डायरेक्टली प्रपोर्शनल. बघा बरं का, ई सेल जर का मोठा असला, सॉरी रिएक्टंट जर का मोठा असला तर ई सेल मोठा होईल. इथं आपला पहा रिएक्टंट लहान आहे म्हणून ई सेल पण लहान झाला, आणि हे जर का प्रोडक्ट मोठा असला तर ई झिरो सेल मोठा होतो. बघा इथं प्रोडक्ट मोठा असला तर ई झिरो सेल मोठा होतो. शॉर्टकट. सो परत तुम्हाला नस्ट इक्वेशन मध्ये आता पाहायची गरजच नाही. त्यानुसार मला आता तुम्ही 67 नंबरच्या क्वेश्चनचा आन्सर सांगा. या क्वेश्चनचा आन्सर सांगा मला काय. व्यवस्थित सॉल्व्ह करा तुम्ही. इथं त्यांनी सेल दिलेले आहे. सेलचं कन्व्हर्जन पहिल्यांदा तुम्हाला रिएक्शन मध्ये करावं लागेल. ओके, ऍज इट इज त्याला घेऊ नका, आन्सर चुकणार तुमचं, 101% चुकणार. हे सेल दिलेले आहेत, सेलला ऍज इट इज घ्यायचं नाही. आपल्याला सांगितलं इथं लेफ्ट साइडला जो आहे तो ऍनोड असतो, ऍनोडचं होतं ऑक्सिडेशन, म्हणजे नक्कीच झिंकचं ऑक्सिडेशन झालेलं असणार आहे Zn2+ मध्ये, आणि 2 इलेक्ट्रॉन बाहेर पडले असतील. आणि कॉपर जो आहे, कॉपरचं रिडक्शन झालं, म्हणजे त्यांनी 2 इलेक्ट्रॉन घेतले आणि तो कॉपर मध्ये कन्वर्ट झाला. सो ओव्हरऑल रिएक्शन काढण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनला 2 इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले, म्हणजे ऍक्च्युअली रिएक्शन काय आहे, झिंक प्लस कॉपर 2+, इट गिव्स Zn2+ आणि कॉपर. आता यामध्ये तुम्हाला कळेल की प्रोडक्ट कोण आहे, रिएक्टंट कोण. सो प्रोडक्ट आहे इथं Zn2+ आणि रिएक्टंट आहे कॉपर प्लस. आता पहिल्या केसमध्ये काय केलंय बघा. पहिल्या केसमध्ये कॉन्सन्ट्रेशन दोघांचं पण सेम आहे. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन दोघांचं पण काय आहे, सेम आहे. आणि जेव्हा दोघांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असतं तेव्हा ई सेल इज इक्वल टू ई झिरो सेल, ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण टर्म कॅन्सल होते. सेकंड केस मध्ये काय झालंय पहा. सेकंड केस मध्ये ऍक्च्युली कॉपरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, झिंकचं कमी आहे. झिंकचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 आहे आणि कॉपर 1 आहे, म्हणजे प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी. मग आपण वरती पाहिलंय प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन कमी असलं तर ई झिरो सेल पण कमी होतो, म्हणजेच ई सेल वाढतो. सो ह्या ठिकाणी दुसऱ्या केसमध्ये ई सेल मोठा असणार आहे ई झिरो सेल पेक्षा. आणि तिसऱ्या केसमध्ये काय केलंय, कॉपर 0.1 केलाय, झिंक 1 केला. ओके, तो झिंक 1 केला आणि कॉपर 0.1 केला, म्हणजे आता प्रोडक्ट वाढवला, प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं. प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर काय वाढतोय, ई झिरो सेल, म्हणजेच या ठिकाणी ई झिरो सेल मोठा असणार आहे कशापेक्षा, ई सेल पेक्षा. हे तर आपल्याला भेटले गिवन डाटावरनं, एवढं आपल्याला भेटलं. आता विचारलंय काय पहा, E1, E2 आणि E3 यांच्यापैकी कोणाची व्हॅल्यू जास्त असणार आहे, कोणाची व्हॅल्यू कमी असणार आहे. आता नक्कीच जिथं दोघं पण सेम आहे त्यांची व्हॅल्यू इन बिटवीन असेल, बरोबर. ह्याची व्हॅल्यू जी आहे, जिथं ई सेल आणि ई झिरो सेल इक्वल आहे, याची व्हॅल्यू मध्ये असेल कुठंतरी, याला आपण म्हणूया E1.
याला म्हणतोय मी E1, याला म्हणतोय मी E2, याला म्हणतोय मी E3. E1 मोठा म्हणजे सॉरी E2 सर्वात मोठा होतोय कारण त्याच्यामध्ये सेल मोठा आहे, ई सेल मोठा आहे. तो E2 हा सर्वात मोठा आहे, त्याचं पोटेन्शियल सर्वात जास्त असेल आणि E3 सर्वात कमी असेल आणि मध्ये असणारे E1. येस, ऑप्शन डी इज द करेक्ट. समजलंय का मुलांना आन्सर कसं काढायचंय? असेच क्वेश्चन तुम्हाला नीट जेईला देखील येऊ शकतात, ह्याच टाईपचे क्वेश्चन जे की कन्सेप्ट ओरिएंटेड आहे. ठीक आहे, कन्सेप्ट ओरिएंटेड क्वेश्चन. हा पार्ट लक्षातच असतो. सर्वात बेसिक आणि IMP असा हा पार्ट आहे नस्ट इक्वेशन. त्यानंतरचे हे जे मधले क्वेश्चन्स आहेत हे मर्क्युरी सेलचे, निकॅड वगैरे सेल त्याचे आहेत, ज्याचे आन्सर तुम्हाला बुक मधून ऍज इट इज भेटून जातील. कोण ऍनोड कोण कॅथोड असेच एकदम सिली क्वेश्चन त्यांनी विचारलेले. क्वेश्चन फार सिंपल आहे केव्हा, जेव्हा आपण पूर्ण स्टडी केलाय त्याला. जेव्हा स्टडी केलेलं नाहीये मग ऍनोड पण कळत नाही आणि कॅथोड पण कळत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं रिडक्शन पोटेन्शियल वगैरे विचारलंय, कोणाचं जास्त आहे कोणाचं कमी, कोण इझिली ऑक्सिडाइज होणार आहे कोण इझिली रिड्यूस होणार आहे. आणखी एक शेवटची बेसिक कन्सेप्ट सांगतो 2 मिनिटांमध्ये, की पुढचे प्रॉब्लेम सोडवायला तुम्हाला अडचण येणार नाही, त्यानंतर आपण थांबूया. ठीक आहे, आणखी एक बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो या चॅप्टर मध्ये असलेली, ज्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात आणि त्यासाठी तुम्हाला काढावं लागेल पेज नंबर 116. So as I told you, फर्स्ट पहा ज्याची निगेटिव्ह व्हॅल्यू असते, ओके, निगेटिव्ह E0 व्हॅल्यू, ज्याची निगेटिव्ह E0 व्हॅल्यू असते तो असतो ऍनोड, आणि ज्याची पॉझिटिव्ह E0 व्हॅल्यू असते तो असतो कॅथोड. मग प्रश्न पडतो की सर जर का दोन्ही पण निगेटिव्ह दिले तर काय करायचं? दोन्ही पण निगेटिव्ह दिले तर काय करायचं? तो जो मोठा निगेटिव्ह असणार आहे तो ऍनोड असणार. एक मोठा निगेटिव्ह एक छोटा निगेटिव्ह. तो जो हा मोठा निगेटिव्ह आहे तो असेल ऍनोड आणि हा जो छोटा निगेटिव्ह आहे तो असेल कॅथोड. करतात बऱ्याच वेळा असं, दोन्ही पण निगेटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यू येतात, आपण कन्फ्युज होतो. तो ज्याची व्हॅल्यू मोठी निगेटिव्ह असेल, मोठी निगेटिव्ह व्हॅल्यू तो असतो ऍनोड आणि छोटी निगेटिव्ह व्हॅल्यू तो असतो कॅथोड. सिमिलरली पॉझिटिव्ह चार्ज साठी ज्याच्यावरती मोठा पॉझिटिव्ह चार्ज असतो तो असतो कॅथोड आणि ज्याच्यावरती छोटा पॉझिटिव्ह चार्ज असतो तो असतो ऍनोड. तर ह्या कन्सेप्ट लक्षात असू द्या. दोन्ही निगेटिव्ह असले तर मोठा निगेटिव्ह ऍनोड, छोटा निगेटिव्ह कॅथोड. दोन्ही पॉझिटिव्ह असले तर मोठा पॉझिटिव्ह कॅथोड, छोटा पॉझिटिव्ह ऍनोड. आणि जर का पॉझिटिव्ह निगेटिव्ह असले तर ऍनोड इज ऑलवेज निगेटिव्ह. ऍनोडची व्हॅल्यू निगेटिव्ह पाहिजे तर निगेटिव्ह वाला ऍनोड असतो, पॉझिटिव्ह वाला कॅथोड. आता आपल्याला माहिती ऍनोड वरती ऑक्सिडेशनची रिएक्शन होती. ऍनोड वरती कोणती रिएक्शन होती? ऑक्सिडेशनची. कॅथोड वरती रिडक्शनची. आता ऍनोड वरती जर का ऑक्सिडेशनची रिएक्शन होती
बरोबर का, ऍनोड वरती जर का ऑक्सिडेशन रिॲक्शन होतीये तर ऍनोड आहे रेड्युसिंग एजंट. म्हणजे याचा अर्थ ज्यांच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो ते असतात रेड्युसिंग एजंट. आणि कॅथोड वरती जर का रिडक्शन होतंय म्हणजे कॅथोड आहे ऑक्सिडायझिंग एजंट. हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे, कारण कन्फ्युजन तुम्हाला ह्याच्यामध्येच होणार. बऱ्याचशा जणांचं कन्फ्युजन अजून देखील असेल, कदाचित आत्ता क्लिअर झाला की ऍनोड म्हणजे काय, कॅथोड म्हणजे काय, कोणता ऑक्सिडायझिंग कोणता रिड्युसिंग सांगत आहे. आणि लक्षात ठेवा, आपल्याला जे हाफ रिॲक्शन दिलेले आहेत, हाफ रिॲक्शन या सर्व आपल्याला रिडक्शनच्या रिॲक्शन दिल्यात. वाटलं तर पेज नंबर 116 वरती पहा तुम्ही, पेज 116 वरती पहा. जे सर्व आपल्याला दिलंय त्याच्यामध्ये रिॲक्शन रिडक्शनचे आहे. रिॲक्शन कशाचे आहेत, रिडक्शनचे आहे. म्हणजे हा जो टेबल आहे हा रिडक्शन साठी आहे, फक्त रिडक्शन पोटेन्शियलचा टेबल. पण हेच जर का त्यांनी व्हॅल्यू देताना ऑक्सिडेशन पोटेन्शियलची दिली तर सध्याचा जो टेबल आहे तोच तुम्हाला रिव्हर्स करून अप्लाय करायचा. ठीक आहे, सध्याचं तुम्हाला काय करायचंय, रिव्हर्स करून अप्लाय करायचंय. आता ह्या टेबलवरनं एक क्वेश्चन आपण बघा या ठिकाणी 69 नंबरचा क्वेश्चन. सर्वांचे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दिले, म्हणजे आहे तोच टेबल आपल्याला वापरायचा, कारण आपल्या टेबलमध्ये रिडक्शन पोटेन्शियल वरनच आपण हा टेबल बनवतो. दिलंय का इथं व्हॅल्यू दिलंय आणि विचारलंय मोस्ट इझिली ऑक्सिडाइज, कोण लवकर स्वतःहून ऑक्सिडाइज्ड होईल. आणि आपल्याला माहिती आहे ऑक्सिडेशन कोणाचं होतं, ज्याची व्हॅल्यू निगेटिव्ह असते, म्हणजे जो ऍनोड असतो त्याचं ऑक्सिडेशन होतं. इथे तेच विचारलंय मोस्ट इझिली ऑक्सिडाइज, सो ज्याची व्हॅल्यू मोठी निगेटिव्ह तो ऍनोड आणि त्याचं होणार ऑक्सिडेशन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए, झिंक. समजलंय का मुलांनो? हो की नाही? सायली, पौर्णिमा, हो सर, समजलं. गीतांजली, हो सर. आता 72 नंबरचा क्वेश्चन देखील ह्याच पॅटर्नचा दिलाय, बट ह्या ठिकाणी त्यांनी शब्दाचा खेळ खेळले. ठीक आहे, इथे देताना ऑक्सिडेशन पोटेन्शियल दिलं आणि आपला जो टेबल आहे हा रिडक्शन पोटेन्शियलचा आहे. मग करायचं काय, टेबल इनवर्स नका करू, टेबल हा रिडक्शनचा ऍज इट इज लक्षात ठेवा. त्यांनी इथं व्हॅल्यू आपल्याला ऑक्सिडेशनच्या दिल्यात ना, त्याच्यामध्ये काय बदल करायचं बघा. या ऑक्सिडेशनच्या व्हॅल्यूला रिडक्शनच्या व्हॅल्यू बनवायच्या, म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू निगेटिव्ह करायची. ऑक्सिडेशन पासून रिडक्शन ऑपोजिट आहे, तसे व्हॅल्यू पण ऑपोजिट होतात. म्हणजे जो प्लस 0.762 आहे तो मायनस 0.762 होईल. जो प्लस 440 आहे तो मायनस 0.440 होईल आणि मायनसच्या व्हॅल्यू प्लस होणार, म्हणजे 0.345 आणि 0.800. ठीक आहे, आता आपण ह्याला कशामध्ये कन्वर्ट करून घेतलं, रिडक्शन मध्ये कन्वर्ट करून घेतलं. आणि त्यांनी आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय पहा या ठिकाणी. क्वेश्चन विचारलाय विच वन ऑफ द मोस्ट इझिली रिडक्शन, कोणामध्ये इझिली रिडक्शन होणार आहे. आता पहा रिडक्शन कोणामध्ये होतं, रिडक्शन होतं कॅथोड मध्ये, ज्याची व्हॅल्यू असती पॉझिटिव्ह. मग हायेस्ट पॉझिटिव्ह व्हॅल्यू कोणाची आहे बघा बरं, हायेस्ट पॉझिटिव्ह एजी प्लस. Ag plus. So Ag plus will be your answer. मुलांना समजलंय का? So असा शॉर्टकट तुम्हाला सांगितलंय की याच्याने तुम्हाला कोणत्या पण लेवलची ऑक्सिडेशन रिडक्शनशी रिलेटेड कोणत्या पण लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतात. ओके, आता तुम्हाला पीडीएफ जी सेंड केली आहे त्या पीडीएफ मध्ये काही प्रॉब्लेम्स देखील आहेत, प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. बुक मधलेच फॉर्म्युले वापरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. कोणतं जर का ऑफ द ट्रॅक असलं
तर तो स्किप करा. ठीक आहे. तो आपला हा जो इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा चॅप्टर आहे हा देखील संपलेला आहे. उद्यापासून आपण लास्ट चॅप्टर स्टार्ट करूया आणि तो म्हणजे केमिकल कायनेटिक्स. तर ह्या चॅप्टरचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करा. बऱ्याच महत्वाच्या अशा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. ठीक आहे. ईएमएफ डेल्टा जी शी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करू नका, त्याची गरज नाहीये. बाकी क्वेश्चन इझिली तुम्हाला बुक मधनं सॉल्व्ह होतील. ठीक आहे. तो थांबवत आपण या ठिकाणी. आता इथून पुढचे तुमचे जे पेपर होणार आहेत मुलांनो, केमिस्ट्रीचे पेपर, ते 2-2 चॅप्टर मिळून होतील. ठीक आहे. 2-2 चॅप्टर मिळून. सो चॅप्टर 1 आणि 2 वरती एक पेपर असेल तुमचा, 3 आणि 4 वरती दुसरा पेपर असेल, 5 आणि 6 वरती तिसरा पेपर असेल. म्हणजे असे 3 पेपर तुमचे असतील. आय थिंक त्यापैकी काही पेपर झाले पण असेल. ठीक आहे. आपण उद्या लास्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहोत, जो की 1-2 दिवसामध्ये आपला संपेल. ठीक आहे. तर थांबवत आपण या ठिकाणी. थँक्स फॉर द जॉईनिंग. सी यू टुमॉरो ॲट द सेम टाइम. बाय बाय अँड टेक केअर.